डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अरे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार विंचू चावला काय मी करू विंचू चावला पुन्हाला सांगू विंचू चावला बाया 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 विंचू चावला असं काय झालंय काय की कशाचा विंचू चावला अस्वच्छतेचा विंचू चावला बाबा सगळ्यांना अस्वच्छता विंचू कधी असतो का हा मग अरे ही माणसं सगळे अस्वच्छता करत फिरतात त्याचाच विंचू आहे बाबा म्हणजे तुला सगळं विस्फोडून सांगावं लागतंय चला दाखवतो यांना काय येते ला 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 हॅलो हॅलो अरे कुठे आहेस तू आता हे काय आलोच अरे किती वेळ आपलं काय ठरलं होतं आपल्याला पार्क बघायला जायचं होतं की नाही अगं हो आलो मी कॉमन मॅन आहे सुपरमॅन आहे का उडत यायला आलोच ये बाबा लवकर हाय आलास अरे किती वेळ बरं चला चल. बरं. ही आमची कमलानवर बघितली का किती सुंदर आहे आणि पलीकडे दत्त मंदिर आहे असं पण इनोव्हेशन झालंय अरे हो आपण जाऊया दर्शन घ्यायला हो जाऊ की पहिले काहीतरी खाऊया का खाऊया चल बाबा जाऊया मग कशी वाटली आमची कमला नेहरू पार्क आहे का नाही भारी मस्त हे काय केलंस तू काय केलं म्हणजे झालं खाऊन दिला फेकून अरे फेकून दिलं म्हणजे काय कचरा होतोय ना तिथे तुझं म्हणणं काय मी कचरा घेऊन तुझ्याबरोबर फिरू का बागेत अरे तुझे बागेत फिरू म्हणजे काय तिथे कचरा होतोय ना आपण कॉर्पोरेशन वाले येतील की त्यांना काय काम आहे करतो स्वच्छ अरे त्यांचं तर ते काम आहे पण आपली काही जबाबदारी नाही का तर तू ह्या कचरा घेऊन माझ्यावर भांडणार आहेस का हे बघ प्रश्न भांडण्याचा नाहीये प्रश्न तिथे कचरवण्याचा आहे मला एक सांग आपण एवढं शिकलोय एवढं सवरलोय एवढ्या डिग्रीज घेतलाय त्याचा असा उपयोग लोक काय बोध घेतील आपल्याकडनं अरे तुझं उचलतो मी हा कचरा आणि आजपासून मी कचरा कचरा कुंडीकडे टाकणार काम समजूतदार आहे. बघितलं का हा बघितलं कोण बघितलं कुठली बाहेरची पोरगी आली इथल्या पोराला स्वच्छतेचं महत्व सांगायला लागली होय ना आपलं पण किंपट आहे आपल्या गावाजवळ आपल्या इथं घाण करते आता तरी कळालं का काय हा कळालं काय कळालं कळालं पोरीने सांगितलं की पहिल्यांदा ऐकायचं बाकीचं काय बाकीचं म्हणजे उद्यापासून सगळी प्रेक्षणीय स्थळं गाठायची आणि सगळी साफसूफ चकाचक करायची म्हणजे तुला फक्त एवढंच माहिती आहे की प्रेक्षणीय स्थळावर अस्वच्छता होती हा मग अजून कुठं होत्या अरे आपलं घर बघा आपली सोसायटी बघा आपला परिसर तरी बघा सोसायटीत कामवाले की करते सगळं स्वच्छ म्हणजे एकावर निघून तुम्ही मोकळे झाला हा मग मला सगळं विस्फोडून सांगायला लागतंय चला दाखवतो सोसायटीत काय होतं चला चला ला 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 अगं काय हे रुचा अजून मध्ये आली इतका उशीर बघ ना यार किती वेळचं थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर हाय लेडीज ओके हाय गर्ल्स हाय काय हे कुठं होती किती उशीर झाला अगं मी ते माझ्या मोलकरणीला समजावून सांगत होते ओला कचरा आणि सुका कचरा ते वेस्ट मॅनेजमेंटची मीटिंग झाली ना त्याच्याबद्दल व्हॉट मॅनेजमेंट दॅट्स व्हॉट वेस्ट काय मॅनेजमेंट हो ना अगं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा तेच सांगत होते अगं काय हे किती वेळ लागतो तो ओला आणि सुका वेगवेगळा करायला कचरा कचरा असतो प्लीज हा 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही जात अगं मी माझ्या मोलकरणीला सांगितलं ना काम सोडून निघून जाईल हो ना अगं पण हे करायलाच पाहिजे असं काय करताय अजून कुठले प्रकार सांगितले त्या मीटिंगमध्ये सांग जरा हा वन गुड पॉइंट त्यांनी असं सांगितलं की प्लास्टिकची पिशवी वापरायच्या ऐवजी कापडी पिशवी घेऊन जा त्याने प्लास्टिकचा वापर कमी होईल कापडी पिशवी Oh, so out of fashion, yeah, doesn't go with my dress. आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट करायची आहे फॅशन मॅनेजमेंट नाही आणि काय ग एवढाच प्रॉब्लेम असेल ना तर सोसायटीच्या बाहेर ती कचरा कुंडी आहे ना तिकडनं जाताना नाक दाबून जाऊ नका आणि तू घरात खूप त्रास आले म्हणून बोंब मारू नकोस काय ना आणि अगं जर का आपण आपलं घर स्वच्छ नाही केलं तर आपली सोसायटी स्वच्छ कशी होणार आपलं गाव आणि देश स्वच्छ कसा होणार कळतंय का काही बरोबर बोलतीये का काही वाटतंय तरी मग वाटतंय ना या नको मीटिंगला पण या बघितलं का बरोबर आहे सोसायटीची मीटिंग
तरी अटेंड करत जावा, तिथं तरी तुम्हाला कळत स्वच्छतेचं महत्व. पण मी काय म्हणतोय, हा. सोसायटीला मिटिंगला जावा, हा. 4-4 तास घालवा. हे कुठल्या देवानं सांगितलंय? हा. एकाला दोघी कामाला ठेव, तरी ठेव. हा. तुझं नाही आज एवढं कसं करायचं? चंपा, स्वच्छतेचं महत्व पटवून घ्यायचंच नाही. अहो पेपर वाचता का नाही तुम्ही? वाचतो की काय प्यारवाली लव्ह स्टोरी लागलाय. चंपा, हे डायरेक्ट तिसरं पेज. अहो फ्रंट पेज वाचत जावा. डेंगूची एवढी मोठी साथ चालली पुण्यात तुमच्या कचऱ्यामुळं आणि पाणी साठवल्यामुळं. हा, आता तरी जागे व्हा सगळेजण. हा, डेंगूची बातमी पेपरात गेली, पेपरातली बातमी मंत्रालयात गेली, आरोग्य खात्याची मंडळी गडबडून जागी झाली. आम्ही स्वच्छता अभियान राबवतोय. काय तुम्ही पण सामील होणार ना आमच्यात? राबवायची का स्वच्छता अभियान? स्वच्छता अभियान बाई, राबू 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 स्वच्छता अभियान बाई. प्लास्टिक कुजायला अथवा नाश पावायला तब्बल 400 वर्ष लागतात. प्लास्टिक जाळल्याने कार्बन मोनॉक्साईड आणि डायऑक्साईड सारखे विषारी वायू निर्माण होतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर पेक्षाही भयंकर रोगांचा संभव होतो. प्लास्टिक पाण्यात टाकल्यामुळे दरवर्षी लाखोंच्या जीव मृत्युमुखी पडतात. प्लास्टिक खाल्ल्यामुळे भारतामध्ये प्रत्येक वर्षी हजारो प्राणी मृत्युमुखी पडतात. मग आपण या प्लास्टिकचा वापर कसा टाळू शकतो? अहो चहाच प्यायचा ना तर काचेच्या ग्लासमध्ये प्या. प्लास्टिकचा ग्लास कशाला हवा? किराणा आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करायला हवा. प्लास्टिकची पिशवी साफ टाळायला पाहिजे. लग्न कार्यासाठी किंवा घरातल्या कार्यक्रमासाठी प्लास्टिकच्या प्लेट्स आणि प्लास्टिकचे ग्लास वापरायचे टाळा. कळालं का? असं असतंय म्हणून म्हणतो आगा गा 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 आगा गा 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 विंचू चावला जवार जवा विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. महाराज असं काय झालं एकाएकी? विंचू चावला. अरे घाण अस्वच्छतेचा विंचू चावला, सर्वत्र कचऱ्याचा ढीग पसरला, त्याने रोगराईचा मजूर वाढला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला गा 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 विंचू चावला रे देवा रे देवा विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला बाया 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 विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. मनुष्य कचरा करी सर्वत्र. महाराज हा, मी काय म्हणतो, हा. मनुष्याचा आणि कचऱ्याचा संबंध तरी काय? अरे थोड्या माणसं आहेत म्हणूनच कचरा आहे आणि कचरा म्हणलं की अस्वच्छता भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे आता मांदाळी भयंकर. पायंदळ भयंकर म्हणजे आता मांदाळी भयंकर म्हणजे तुला दिवसभर एका कचरकुंडी शेजारी उभं केलं ना जेवढा तुला त्रास होईल तेवढी भयंकर. हा, मनुष्य कचरा करी सर्वत्र पण स्वच्छता करायला नाही येत एकत्र. म्हणूनच अस्वच्छतेचा नांगा मारिला तिनं. महाराज काय झालं? तिनं म्हणजे ते सोसायटीतल्या तिघी भांडत होते तर एकी रे काय? नाही का? अरे तिनं नाही अस्वच्छतेनं. हा, म्हणजे अस्वच्छतेनं म्हणजे अरे अस्वच्छतेनं. अरे लक्षात ठेव बाबा. अरे मनुष्य कचरा करी सर्वत्र पण स्वच्छता करायला नाही येत एकत्र. आणि हो, ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला शिका. महाराज हा, मुलांनी सकाळ म्हणलं की आपल्याला फक्त एकच आठवते. असं नाही. सरडे घे धाव कोकणापर्यंत. पण लक्षात ठेव बाबा, ओला कचरा म्हणलं की काय? हा, अंड्याची टरफलं, नारळ, शहाळं, सुकलेली फुलं, भाजीपाल्याचे अवशेष हे सगळं म्हणजे ओला कचरा. सुका कचरा म्हणलं की काय? रद्दी, काच, नट, बोल्ट याला म्हणायचं सुका कचरा. येतं का लक्षात? तुझं पिशव्या म्हणजे हा, ते पण सुका कचऱ्यातच येतं. हा, ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करायला शिका. उतू नका मातू नका रस्त्यावर कचरा अजिबात टाकू नका. म्हणून म्हणतो आगा गा 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 आगा गा 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 विंचू चावला देवा रे देवा विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला बाया 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 विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. भले महाराज, आता मी सांगू का माझ्या शब्दात? मला की चला तर आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करू. हा, पुढच्या पिढीला
स्वच्छतेचा गुरुमंत्र देऊ आणि पर्यावरणाचा समतोल राखू. काय मी करू कुणाला सांगू बाया 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 अरे मिंटू चावला रे मिंटू चावला रे मिंटू चावला रे मिंटू चावला हो कुंडली कवरदेव हरी ज्ञानदेव तुकाराम, पटीलनाथ महाराज